गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा, निष्क्रिय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात संताप, सरपंचाच्या लेखी तक्रारींना मिळते केराची टोपली, वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी। सुरगाणा तालुक्यातील आरोग्य सेवेचा अक्षरशः बोजवारा उडालाय। निष्क्रिय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार भास्कर भगरे सर यांच्याकडे करण्यात आली आहे। मातृत्व अनुदानाचे 5-5 वर्ष गरोदर मातांना मिळत नसतील तरी ही कुचकामी आरोग्य यंत्रणा कशासाठी, असा सवाल या निमित्ताने व्यक्त केला जाते। सरपंचांनी आपल्या गावातील गरोदर मातांना पैसे मिळत नसल्याबाबत लेखी तक्रार करून देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर हे सरपंचांना उडवाउडवीची उत्तरे देतात। त्यांच्या लेखी तक्रारींना केराची टोपी दाखवतात। त्याचबरोबर सरपंचांनी आपल्या गावातील गरोदर मातांना पैसे मिळत नसल्याबाबत लेखी तक्रार करून देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर हे सरपंचांना उडवाउडवीची उत्तरे देतात। त्यांच्या लेखी तक्रारींना केराची टोपली दाखवतात। त्याचबरोबर सरपंचांना उद्धट वागणूक देत अरेरावी करत असल्याची तक्रारही संतप्त सरपंचांनी खासदार भगरेंकडे केली आहे। यावेळी लोकनियुक्त सरपंचांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेला कशी वागणूक मिळत असेल, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला। आरोग्य कर्मचाऱ्यांवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा वचकच नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त करत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची येथून इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। डिलिव्हरीसाठी जे बायांना अनुदान मिळतंय ना मातेसाठी, तर ते वेळेवर त्यांना भेटत नाही। एकतर तो पोरगा 4-5 वर्षाचा होऊन जातो, नंतर पैसे भेटतात, नाहीतर मग भेटतच नाही। आता माझ्या ग्रामपंचायतीची मी बरेच वेळेस तक्रार केली, रणवीर साहेबांना लेखी तक्रार केली मी खूप वेळेस, त्यांच्याकडे असतील ही कदाचित नोटीस, पण अजूनपर्यंत ती पोरं आता शाळेत जायला लागली। अजून ते डिलिव्हरीचेही पैसे नाही भेटले आणि त्याच्यानंतर जे काही भेटते त्यांना अनुदान तेही नाही भेटलं आजपर्यंत। यावर खासदार भास्कर भगरे यांनी सरपंचाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांना खडेबोल सुनावले। आपण लोकसेवक असल्याचा विसर पडू न देता सरपंचांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना देखील केल्या। त्याचबरोबर सरपंचांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पुढच्या भेटीत त्यांच्या तक्रारींची सोडवणूक झालेली पाहिजे अशी तंबीही दिली आहे। तुमच्या हाताखाली स्टाफ आहे ना, आणि हे काम कोणाचं आहे? प्राथमिक आरोग्य केंद्र खाली अशा तिकडून सगळ्या गोष्टी, म्हणजे खालचे काम चांगलं होत नाही ना। रणवीर साहेब, मला वाटतं का स्टार्टिंग पासून सुरगाड्यातच आहेत, ते जागीरदार आहेत आता। नाही, हे काही कामाचेच नाही, तर खरंच एकदम मनमानी कारभार करतात, एकदम उघड सांगते वाटत कोणाला ते साहेब ही सगळी मंडळी आहे तुम्हाला सांभाळते, उलट तुमचं काम असं देवासारखं व्हायला पाहिजे ना। त्यांना माहित आहे 2 मिनिट फक्त भरभर आले, नंतर जे होईल ते तसंच होईल। हे एकदम बदल कातडीचे आहेत। अहो बघून घेता तर त्यांनी सांगितलेलं तर मी काय आतापर्यंत ते दाबून टाकले। ही तक्रार आहे ना, मला पुढच्या वेळेस या दोघांची बी तक्रार बिलकुल, आता ते अनुदान तर उलट त्या गरोदर मातेला तिला त्या पिरियड मध्येच मिळाले पाहिजे। दर 1 वर्षाच्या यानंतर ही तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार की नाही हा प्रश्न चर्चेचा ठरलाय। तेव्हा आरोग्य सेवा आता सुधारणार की आणखी ढासळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अशा ढिसाळ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या निमित्ताने होते। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजा सर, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।